हॅलो फ्रेंड्स, मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर मी आज माझे नवीन यूट्यूब चॅनल खोललेलं आहे, सारिकाच रेसिपी चॅनल. तर आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना पहिल्यांदा गोडापासूनच करतो, म्हणून मी ते आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे मैद्यापासून बालुशाही कशी बनवायची. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. हे पहा, मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटीला जास्त साखर घेतलेली आहे, 2 चम्मच तेल घेतलेलं आहे गरम करून, थोडं खायचा सोडा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे. तर मी हे आता एका बाउलमध्ये मैदा काढून घेते. हे पहा, इथे मी आता मैदा काढून घेतलेला आहे, त्यामध्ये दही टाकते. हे पहा, दही घातलेलं आहे. आता आपण खायचा सोडा पण टाकू, बघा, आणि ते गरम करून घेतलेले तेल आहे ते पण तेल घालू. हे बघा, हे आता चम्मचने एकत्र करून घेऊ. बघा, अगोदर मी चम्मचनेच करते. आता हे आपण हाताने याचं छान असं पीठ मळून घेऊता. हे बघा, मी असं हाताने छान पीठ मळून घेतलेलं आहे. हे पूर्ण असं एकत्र होऊ द्यायचं, पीठ तेलामध्ये असं हे होऊ द्यायचं. याचा बघा गोळा पण तयार होते. गोळा तयार झालेला म्हणजे आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे. हे बघा, हे आता मी थोडं थोडं पाणी घालून मळून घेते. हे बघा, थोडं थोडं पाणी टाकूनच मळून घ्यायचं, कारण जास्त पतलंही करायचं नाही आणि घट्टही नाही. नेमकं मऊ मऊ असं पीठ मळून घ्यायचं. हे बघा, मी हे असं मऊ मऊ पीठ मळून घ्यायले. हे बघा, मी इथे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. मी इथे ही एक कॅरी बॅग घेतलेली आहे, त्या कॅरी बॅगमध्ये आपण हे ठेवून घेऊ. 10 ते 15 मिनिटं याला आपण बाजूला ठेवू. हे बघा, तर आपण इथे चाचणीची तयारी करून घेऊ. मी इथे चाचणी घेणार आहे. बघा, मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. माझा मैदा आहे 1 वाटी, पण मी अर्धीच वाटी साखर घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड घेऊ शकता, जास्तही घेऊ शकता. बघा, मी तेवढंच पाणी पण टाकलेलं आहे, जितकी साखर घेतली तेवढंच पाणी टाकले. हे आता आपण छान एकदा मिक्स करून घेऊ, साखर अशी विरघळू देऊ. बघा, मी हलवते. हे आता आपण 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवू. बघा, मी इथे आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे बघा, आता आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता आपण जो बाजूला ठेवलं होतं पीठ मळलेलं, ते आता एक काढून बघतोय कसं झालं. तर बघा, आपलं पीठ असं एकदम छान असं मुरलेलं आहे. जेवढं आपलं पीठ मुरल तितकीच बालुशाही छान होऊ शकते आपली. बघा, मी आता याचं छान असा लांब रोल करते, बघू शकता तुम्ही. हे आता मी याचे काप काढून घेले. हे बघा, मी ते सगळे असेच तोडून घेतलेले आहेत. तर हे आपण गोल करून घेऊता, हलक्या हलक्या हातानेच गोल करून घ्यायचे. हे बघा, मी जास्त दाबत नाही, हलक्या हलक्या हातानेच गोल करून घेते आणि त्याच्या मधात हे असं थोडं गोल शेप द्यायचा. हे पहा, मी दिलाय. बघा, दुसरं पण अशाच प्रकारे सगळ्या बालुशा गोल असा शेप आकार देऊन छान करून घ्यायच्या. हे बघा, आपल्या बालुशाही किती छान व्हायल्यात. बघा, अशाच प्रकारे मी इथं बघा सगळ्या करून घेतलेल्या आहेत, गोल अशा करून घेतल्यात. बघा, आता माझं तेल पण आपलं गरम झालेलं आहे, बघू शकता. आपण चाचणी बघू. चाचणी पण बघा आपली छान अशी आली. बघा, चाचणीचा पण असा छान असा तार तयार व्हायला, आपला तारच तयार होऊ द्यायचा, म्हणजे आपली बालुशाही छान अशी तिला साखर चिटकते, मधात पण जातो. बघा, छान आपली बालुशाही तळायल्यात. हे पहा, मी टाकते एक एक. हे छान आपली बालुशाही तळून अशी वरी आली. हे आता आपण एक एक परतून घेऊ. हे बघा, मी आता ह्या परतून घ्यायले, बघू शकता. मी सर्व बालुशाही परतून घेतलेल्या आहेत.
हे पहा, छान आता आपल्या बालुशाया तळायल्यात. हे बघा, छान तळून अशा वरी आल्यात. बघू शकता तुम्ही. तळल्या की त्या अशा तेल सोडतात. हे बघा, तळलेले आहेत. मी आता ह्या गरम गरमच चासणीमध्ये टाकते. बघू शकता तुम्ही. मी गरमच चासणीमध्ये टाकलेले आहेत, कारण गरम गरम टाकलेल्याच त्याच्यामध्ये बसते. बघा, मी आता इथे सगळ्या टाकून घेतलेल्या आहेत. हे पहा, मी इथे सर्व बालुशाया टाकून घेतलेल्या आहेत. हे आता आपण 10 ते 15 मिनिटे थोडंसं बाजूलाही ठेवू शकतो. हे पहा, मी आता इथे वरून सोडते थोडं थोडं. हे पहा, 10 ते 15 मिनिटे आपण बाजूला ठेवून घेतलेले आहेत. आपली बालुशाही छान अशा तयार झाल्यात बघा. छान झाल्यात बघा. हे बघा, मी हे आता एका बाउलमध्ये काढून घेते. बघा, मी हे आता सर्व बालुशाया याच्यामध्ये काढून घेतलेले आहेत. बघा, आपली बालुशाही किती छान झाली. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.